घाटे हॉस्पिटल समोर शिवसेना कार्यकर्त्यांचा राडा। 2 वर्षे बाळाचे उपचार होत नसल्याने कार्यकर्ते आक्रमक। 10 सप्टेंबरच्या रात्री 10 ते 1 वाजताच्या सुमारासची घटना। वारंवार डॉक्टरांना विनंती करून डॉक्टर प्रतिसाद देत नसल्यामुळे पिंटू देशमुख यांनी खोलला मोर्चा। पोलीस निरीक्षक मेश्राम यांच्या मध्यस्थीने निवडला राडा। ती पडली, ती फ्रॅक्चर झाली, तर तिला आणलाय काटोलला। घाटे हॉस्पिटल 1 तासापर्यंत उभे आहे, 1 तासापासून 1-1.5 तासापासून उभे आहे आणि डॉक्टर घाट्यावर झोपले आहे। नाही आता त्यांचा नेहमीचा प्रॉब्लेम आम्ही त्यांना आमच्या स्टँडला हँडल करायचं का? आता मग तो म्हणते मला मी नागपूरला आहे, त्याचा माणूस म्हणते साहेब वर झोपलेले आहे। आता त्या छोट्या पोरीनं मारायचं का? मग त्यांना मी म्हटलं प्रायमरी काहीतरी ट्रीटमेंट तुम्ही करा, मग आम्ही नागपूरला पाठवतो। हो ना, हो माहिती आहे ना मला हो ना। नाही आता मग आम्ही आमच्या स्टाईलला शिकवायचं का? मग आता काय शिकवायचं याला? तर मग आता छोट्या पुरुषाला त्याला आम्ही रिक्वेस्ट केली का या खाली प्रायमरी ट्रीटमेंट करा आणि तिला आम्ही नंतर नागपूरला रेफर करू। पडला 2 वर्ष छोटासा मुलगा आपल्या मित्राचा नातू आहे। राव भाऊ, रुग्णालय व्यवस्था देणं हे कर्तव्य असते डॉक्टरांचं। सलीम ठेकेदार को पाहिजे हो नाम बता रहे तो लेनी काय माहिती गांधर लवडीचे 2 मिनिटाचं काम आहे। लोक जमा करायचं ट्रीटमेंट नाही करून लागले। गांडू आकाश येणं का लवड्या बाहेर तुम्ही आल्या त्यांना का लावला तर आपण आवाज उचलतो बरं। प्रायव्हेट ट्रीटमेंट थोडं हराम झोपला नाही म्हणते, नागपूरला म्हणते मादर चूस झाला। पीआय साहेब येऊन आले ना, आले का? मोकळा करतो आता। तो 2 वर्षाचा छोटासा पोरगा आहे, नरकडून आला आहे, जाकीरबाईचा नातू आहे तो। त्याला सांगून खाली येऊन त्याची प्रायव्हेट ट्रीटमेंट कर। त्याला बाईंच्या मला कोणाने फोन करा ना गावात, त्याच्या अजून कोणाला कर म्हणा, पण मादर तो झाले त्याला उद्या नंगाच करतो गावात गांडूला। त्याचा का तो झोपल्यावर तो पोरं वरून पाहून मादर तो वरतून पाहून आला भाऊ मामा प्रशांत बाराई त्याच्यावरता कोणत्या झोपलं नाही हो, वरतून तो पाहून आला। त्याचा तो रेकॉर्डिंग पाठवू का? एक मिनिट तुला रेकॉर्डिंग पाठवतो।